रशिका वखारकर आणि इंद्रनील कामत ह्या अभिनेत्यांसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. त्यांचं मंचावर आगमन होत आहे. अग्रयुथ फोरम आयोजित 19वा अखिल भारतीय आगरी महोत्सव या महोत्सवच्या मंचावर आपल्या भेटीसाठी इंद्रनील कामत आणि रशिका वखारकर आपल्या भेटीला आलेले आहेत. त्यांचं आपण जोरदार टाळ्याने स्वागत करूया. अरे टाळ्यांचा आवाजच येत नाही आहे. एवढ्या लांबून कलर मराठी वाहिनीवरील हे कलाकार अभिनेते आपल्या भेटीसाठी आलेले आहेत. त्यांचं जोरदार स्वागत करूया. अखिल भारतीय आगरी महोत्सव म्हणजे एक आनंदाची पर्वणी. या आनंदाच्या पर्वणीमध्ये आनंद घेण्यासाठी, आपल्याला आनंद देण्यासाठी कलर मराठी वाहिनीवरील पिरतीचा वनवा उरी पेटला. मला वाटतं आता ह्या तरुणाईच्या मनातला हा शब्द आहे, त्यांच्या आवडता शब्द आहे. कारण पिरती म्हणजे प्रेम. प्रेम हे दोन प्रकारचं असतं. एक निष्काम प्रेम असतं, एक स्वार्थी प्रेम असतं. आपण बोलतोय ते निष्काम प्रेमाबद्दल बोलतोय. कारण आपल्या हिंदूंची शिकवण आहे, आपल्या प्रत्येक संप्रदायाची अध्यात्माची शिकवण आहे, एकमेकावर प्रेम करायचं, ते निष्काम प्रेम करायचं, स्वार्थी प्रेम करायचं नाही. ह्या मालिकेचं मात्र शीर्षक आहे पिरतीचा वनवा उरी पेटला. आणि ह्या मालिकेतील सावीची भूमिका करणाऱ्या रशिका वखारकर या ठिकाणी उपस्थित आहेत. छोट्या पडद्यावर एखादा कलाकार झळकला की तो प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहतो आणि तो कलाकार प्रेक्षकांचा घरचाच होऊन जातो. रशिका अलिबागची आहे. अलिबाग आणि आगरी महोत्सवाचा फार जवळचा संबंध आहे. कारण पहिल्या आगरी महोत्सवपासून आम्ही अलिबागला आमचा विभाग प्रमुख आहे. त्याचप्रमाणे भाई जयंत पाटील त्यांचंही आमचं फार जवळचे संबंध आहेत. महोत्सवासाठी त्यांच्या शुभेच्छा नेहमीच आमच्या पाठीशी असतात. आणि मला आजच उमेश मोरे, ज्याचं तन्मेश ज्वेलर म्हणून अलिबागला ज्वेलरचं दुकान आहे, त्याचं पैडी आहे, तो उद्घाटनाला होता. आता मला वाटतं थोड्याच वेळापूर्वी गेला, कारण त्याला घरी जायचं आहे. म्हणजे अलिबागचा अशा प्रकारे आगरी महोत्सवाचा फार जवळचा संबंध आहे. आणि ह्या अलिबागचीच असणारी रशिका वखारकर आपल्या ह्या आगरी महोत्सवामध्ये आपल्या भेटीला आलेली आहे. खरं म्हणजे रशिकाला गायनाची आणि नृत्याची आवड आहे. नृत्य ती बघत होती आणि आमचे छोटे छोटे कलाकार आपले नृत्य अदाकारी दाखवण्यासाठी या ठिकाणी येत असतात. हे नवीन शिकत आहेत. त्यांना तुमच्यासारख्या नृत्यकलेमध्ये प्रावीण्य मिळवणाऱ्या कलाकारांकडून अपेक्षा आहे मार्गदर्शनाची. हरकत नाही, आपण या ठिकाणी आलेला आहात. आपलं अखिल भारतीय आगरी महोत्सव संयोजन समितीकडून मनपूर्वक स्वागत करतो. तुम्ही अभिनेत्री झालेली आहेस. तू जर अभिनेत्री नसतीस तर तुला काय व्हायला आवडलं असतं, हे आम्हाला ऐकायला आवडेल. हॅलो, माईक सुरू माईक जरा बघा ना. हॅलो 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 सुरू आहे. हां, सर्वप्रथम आगरी यूथ फोरम या संस्थेचे खूप खूप आभार की आम्हाला इतक्या मोठ्या महोत्सवात बोलवलं तुम्ही. आणि आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर देते. जर मी अभिनेत्री झाले नसते तर मी डेफिनेटली नृत्यांगना झाले असते. कारण का मी अभिनयाच्या आधीपासून, लहानपणापासून नृत्य शिकते आहे. आत्ताच मी इंद्रनीलला सुद्धा सांगत होते की असाच महोत्सव जेव्हा अलिबागमध्ये झाला होता तेव्हा मी सुद्धा याच छोट्या मुलींसारखं परफॉर्म केलं होतं गणेश वंदना, आणि ते मला आठवलं. सो येस, मी डान्समध्ये करिअर केलं असतं. तो अनेक मालिकांमधून काम करतेस, चित्रपटांमधूनही काम केलेलं आहे. मला वाटतं अथांग ह्या मालिका वेब सिरीजमधनं काम केलेलं आहे. वेब सिरीजचं एक सीन आहे की त्यामध्ये तू रुक्मिणीच्या भूमिकेमध्ये होतीस. हो. आणि त्या भूमिकेमध्ये काम करत असताना तुला तुझ्या डोक्यावरून वस्त्र फिरवायचं आहे. हो. ती भूमिका कशी तू निभावलीस, आम्हाला ऐकायचं आहे ते. तो सीन अतिशय इम्पॉर्टंट सीन होता त्या सिरीजमधला. आणि ते डेफिनेटली मेकअपची कमाल आहे ती, की आता इतकं काय म्हणत आपण, इतकं पुढे गेलेलं आहे प्रत्येकच माध्यम. त्याच्यामुळे प्रोस्थेटिक हे जे काही मेकअपमध्ये काय म्हणतात त्याला, हां, प्रोस्थेटिक मेकअप आर्ट आहे, त्याच्यामुळे ते सगळं आपण दाखवू शकलो की ते तिने
डोक्यावरनं वस्तारा फिरवून तिचे केश वपून केलेलं आहे. आणि ते कॅरेक्टर असं होतं की तिने लग्नाआधीच स्वतःला विद्रूप केलेलं असतं, वैधव्य स्वीकारलेलं असतं. सो असं काइंड ऑफ रिबेलियस असं ते पात्र होतं. धन्यवाद. ह्याच मालिकेतील अर्जुनच्या भूमिकेत असणारा इंद्रनील कामत आपल्यामध्ये उपस्थित आहे. इंद्रनील कामत हा कोल्हापूरचा आहे. कोल्हापूरचा गडी आपल्या डोळ्यासमोर आला की कसं वाटतं? एक धिप्पाड गडी, मजबूत बांधा. इंद्रनील जरा त्या मानानं कमी वाटतोय, परंतु असू द्या, तो कोल्हापूरचाच आहे. आणि फिरतीचा बनवा उरी पेटला ह्या मालिकेत अर्जुनाच्या भूमिकेत आहे. अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी इंद्रनील हा CAचा अभ्यास करत होता. काय झालं पुढे त्या CAच्या अभ्यासाचं? CA झालं नाही म्हणून मी अभिनयात आलो. मला अभिनयाची आवड होतीच मुळात. पासून बालनाट्य असेल, आपले शाळेतले गॅदरिंग्स असतात, कॉलेजमधले गॅदरिंग्स असतात, स्पर्धा असते, हे मी करतच होतो. पण मला CA व्हायचं होतं. पण मी आता फॉर्च्युनेटली म्हणेन की मी CAची परीक्षा फेल झालो. आणि मग त्यानंतर मला असं वाटलं की अभिनय ही गोष्ट मला आवडते, मी पॅशन म्हणून स्वीकारावी. आणि त्यानंतर मी याच्यातच MA केलं. आणि मग त्यानंतर आज मी तुमच्यासमोर आहे. ह्या फिरतीचा बनवा उरी पेटला ह्या मालिकेमध्ये तुझी डॅशिंग भूमिका आहे. या डॅशिंग भूमिकेमध्ये तो खूप छान निभावतोस. आम्हाला सुद्धा बघताना तसंच वाटलं की तसाच तू समोर येशील. तर ती भूमिका निभावताना तुला काय अभ्यास करावा लागतो? मला चिडण्याचा सराव करावा लागतो. कारण मी मुळात इंद्रनील म्हणून खूप कमी चिडतो. त्यामुळे अर्जुन ही जी भूमिका आहे ती खूप रेबेलियस आहे. ती त्याचं असं म्हणणं आहे की आता जगात असे खूप कमी लोक उरलेत ज्यांच्यावर आपण मनमोकळेपणाने विश्वास टाकू शकतो. तर विश्वास टाकण्या जोगी जागा सारखे लोक आता कमी आहेत. त्यामुळे आपण इतके कठोर असलं पाहिजे निर्णय घेताना. आणि त्याच्या आयुष्यात इतक्या गोष्टी घडलेल्या आहेत घरात, आता तुम्ही बघतच असाल की त्याच्यासोबत काय होतंय. पण तो इतका स्ट्रॉंग आहे. आणि मुळात मी कोल्हापूरचा असल्यामुळे मनाने तरी मी स्ट्रॉंग आहे. त्यामुळे अर्जुनमध्ये तो स्ट्रॉंगनेस आलेला आहे. सो मी म्हणेन की अर्जुन ही भूमिका रेबेलियस आहे. त्यामुळे मला मजा येते करायला. आणि ऑफकोर्स ॲक्शन सिक्वेन्स असतो, फायटिंग सिक्वेन्स असतो, तो मला करायला खूप आवडतो. रशिका, तू दिसायलाही सुंदर आहेस, अभिनयही सुंदर करतेस. तुला या भूमिका करत असताना तुझ्या चाहत्यांच्या प्रतिक्रिया मिळत असतील. प्रतिक्रिया चांगल्याही असतील, वाईटही असतील. त्या प्रतिक्रिया ऐकून तुझी प्रतिक्रिया काय असते? खूपच छान वाटतं अर्थात, कारण का आम्ही त्यांच्या मनोरंजनासाठी शेवटी हे करत असतो. त्यांना जेव्हा आनंद होतो आपलं काम बघून तेव्हा खूप छान वाटतं. खूप जण म्हणतात की आम्ही आता आमची 10 वाजता सिरियल लागते रात्री, तर ते म्हणतात की आम्ही ते बघितल्याशिवाय झोपत नाही. आधी आम्ही लवकर झोपायचो, पण आता सिरियल बघूनच झोपतो, सिरियल बघूनच जेवतो. काही एकाने मला सांगितलं होतं की त्यांची आई आजारी होती, पण आता तिला ती सिरियल बघून आनंद होतो. आणि त्याच्यासाठी ती म्हणजे ती आत्ता जस्ट आजारपणातनं बाहेर आली आणि त्यातनं तिला खूप छान वाटतं सिरियल बघून. सो अशा जेव्हा कमेंट्स येतात तेव्हा खूप छान वाटतं. हा 19वा अखिल भारतीय आगरी महोत्सव आहे. या महोत्सवच्या बाबत आपण कधी ऐकलं होतं यापूर्वी? डोंबिवलीमध्ये आगरी महोत्सव होतो, त्या संदर्भात कधी ऐकायला मिळालं होतं का? मी खरं तर डोंबिवलीमध्ये पहिल्यांदाच आलेलो आहे. आणि मी कोल्हापूरचा असल्यामुळे मला ह्याच्याशी असा कनेक्ट नव्हता. पण आत्ता मी ज्यांना भेटलो आणि मी जे काय आजूबाजूला बघतोय, हे इतकं अमेझिंग ॲटमॉस्फिअर आहे, इतकी अमेझिंग एनर्जी आहे की पुढचे 7 दिवस इकडच्या लोकांना इतकी मज्जा येणार आहे की कदाचित आम्ही एकच दिवस आलो आहे, त्यामुळे आम्ही कदाचित अनलकी असू, आम्हाला पुढचे 6 दिवस येता येणार नाही आहे. पण आय होप मी सगळ्यांना ऑल द बेस्ट विश करेन आमच्या दोघांकडूनही. आज पहिला दिवस आहे, गर्दी कमी आहे. मला वाटतं ह्या उद्यापासून जर तुम्ही कधी आला असता तर पाय ठेवायला जागा उरत नाही, एवढी गर्दी असते. एवढी गर्दी असून तर हा भूमिपुत्रांचा सोहळा आहे. प्रत्येकाला अभिमान वाटतो की हा माझा सोहळा आहे. आणि ह्या सोहळ्यामध्ये मुंबईहून, नाशिकवरून, अलिबागवरून तर लोक येतातच. पालघरपासून मंडळी ह्या ठिकाणी येते. आणि ती फक्त या भूमिपुत्र आगरी समाजाचीच असते असं नाही,
इतर अनेक धर्माचे जाती धर्माचे लोक या महोत्सवामध्ये आनंद लुटण्यासाठी येत असतात. अनेक चित्रपटातील कलाकार मंडळी, टी व्ही मालिकांमधील कलाकार मंडळी उपस्थित राहून आमच्या आनंदामध्ये सहभागी होत असतात. ह्या कलाकारांच्याकडून आमची एकच अपेक्षा असते की आमच्या या कलाकारांना, आमच्या रसिकांना तुम्ही आनंद द्यावा. कारण अखिल भारतीय अग्नी महोत्सवाचं ब्रीदवाक्य आहे एक आनंदाची पर्वणी. या आनंदाच्या पर्वणीमध्ये तुम्ही आम्हाला आमचा आनंद द्विगुणित करण्यासाठी काय आम्हाला सरप्राईज द्याल त्याची आम्ही वाट बघतोय. तुम्हाला सिरियल मध्ये सरप्राईज बघायचं की इथे सरप्राईज इथं बघायचं आहे. काय सरप्राईज द्यायचं इंद्रनील? आम्ही डायलॉग्स म्हणू शकतो. कुठले? खूप सुंदर. आम्ही गुलकंद तर नाही देऊ शकत तुम्हाला, पण आम्ही डायलॉग्स नक्की दाखवू शकतो. म्हणून डायलॉग चालेल ना. ह्या डायलॉग मालिकेमध्ये सर तुम्ही आपण भूमिका मालिकेत करता. बोलतो. मुद्दा तोच आहे. हा, तरी बरोबर आहे. मालिकेत जरी करत असाल तर इथं प्रेक्षकांसमोर surprise द्यायचं आहे. आम्हाला सरप्राईज लाईव्ह बघायचंय, ते लाईव्ह बघायचंय. मी सांगू का तुम्हाला, रसिका उत्तम गायिका आहे. तुम्हाला ते सिरियल मध्ये पण इंद्रनीलनी जर साथ दिली तर ते सरप्राईज होऊ शकतं सगळ्यांसाठी. रसिका सिरियल मध्ये तर गाणं नाही गात, तर रसिका इथे गाणं गाऊ शकते. तू मला साथ देशील? मी हमिंग करून तुला साथ देईन. आपण जे गायलं होतं तेच गाणं गाऊया. येस. मी गायक नाहीये. बर चला, आम्ही गाऊ शकतो. गाऊ शकतोस तू. चल, तू सुरुवात कर, मी तुझ्या मागून ऍड होतो. माईक मध्ये गायचं आपल्याला. सुरुवात काय? हम तुम कितने. 3, 2, 1 go. हम तुम कितने पास है, कितने दूर है चांद सितारे, सच पूछो तो मन को झूठे लगते हैं ये सारे, मगर सच्चे लगते हैं ये धरती, ये नदियाँ, ये रहना और तुम. जोरदार टाळ्या होत्या रसिका आणि इंद्रनीलसाठी. थँक्यू. थँक्यू सो मच. धन्यवाद. आपण ह्या महोत्सवामध्ये आलात. आमच्या या प्रेक्षकांना, रसिकांना तुम्ही ह्या मालिकेतील जर गाणं गाऊन दाखवलं असतं तर आणखी आनंद झाला असता. टायटल सॉन्ग टायटल सॉन्ग खूप फास्ट आहे आणि कठीण आहे. कठीण आहे, खूप कठीण आहे. त्याची जी काही एनर्जी आहे ना ती अनमॅचेबल आहे. ती आम्ही मालिकेत दाखवतो. तुम्ही दोन्हीही गायक आहात. तुलाही गायनाची आवड आहे इंद्रनील, तुलाही गायनाची आवड आहे, तू लेखकही आहेस. मला बाथरूम गायनाची खूप आवड आहे जी मी इथे नाही गाऊ शकत. धन्यवाद. इंद्रनील कामत ह्या कीर्तीचा वनवा उरी पेटला ह्या मालिकेतील अर्जुनाच्या भूमिकेत काम करतोय आणि रसिका ही साव्याच्या भूमिकेमध्ये काम करते आणि दोन्ही जोडी आपल्या ह्या अखिल भारतीय अग्नी महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी आपल्या या आनंदाच्या पर्वणीमध्ये आनंद लुटण्यासाठी, आनंद देण्यासाठी उपस्थित झाले. त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय, मनपूर्वक त्यांना धन्यवाद देतोय आणि अखिल भारतीय अग्नी महोत्सव संयोजन समितीच्याकडून त्यांना मी सन्मानित करतोय. महोत्सव संयोजन समितीचे सन्माननीय राम पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते रसिका वाखरकर यांना पुष्पगुच्छ, सन्मान चिन्ह आणि कंसा हे स्मरणिका आणि पटेल ज्वेलर्सकडून गणपती बाप्पांची चांदीची प्रतिमा आपल्याला भेट देत आहोत. याचं रसिकासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. त्याचप्रमाणे इंद्रनील कामत यांचं या ठिकाणी आपण स्वागत करतोय, सन्मान करतोय. त्यांचं स्वागत करण्यासाठी येत आहेत हरिभक्त परायण बबन महाराजांना मी विनंती करतोय. वारकरी संप्रदायातील आपल्या या डोंबिवली कल्याण परिसरातील एक वारकरी संप्रदायातील नामवंत कीर्तनकार, प्रवचनकार आहेत. त्यांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते इंद्रनील कामत यांना पुष्पगुच्छ, सन्मान चिन्ह, कंस हे स्मरणिका आणि पटेल ज्वेलर्सकडून गणपती बाप्पांची चांदीची प्रतिमा देऊन सन्मानित करावं. रसिका आणि इंद्राणींसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या.
इथे ज्ञान सागरी लाटा बंद इथे ना धर्म जातीचे आपल्या संस्कृतीचे. धन्यवाद. यानंतर आपण लगेचच आपल्या सांस्कृतिक कार्यक्रमांकडे वळणार आहोत. आगरी महोत्सव, आगरी महोत्सव.